मई वोटिंग तर झाली भो, आता समजीन कोण येईन तर. तडीच बसला हो माहितो. वोट केलं की नाही तुन? केलं ना. कोणाला केलं? मी नाही सांगत बापा. सांग ना, वोटिंग तर झाली आता. बरं सांगते ना. काँग्रेस. तुले बोलला होता मी बीजेपीलेच मत देजो. मई मर्जी, कोणाला वोट देऊ मी. तुम्ही बोलणार आहे कोण? तू या नवरा का बरं दिलं तू वोट काँग्रेसला ते सांग पहिले मला. तो 3000 रुपये टाकणार आहे सरकार जर बनली त्याची तर. का बा एकनाथ शिंदे देतो ना पैसे तुम्हाला, कमी पडले का तुम्हाला ते? पण एकनाथ शिंदे फक्त 1500 देतात, तो 3000 रुपये म्हणतो त्याले. बोल्यामध्ये आणि करामध्ये लय मोठा फरक राहतो. काय बी असो, यंदा गुलाल फक्त आमचाच. तुमचा नाही आमचा रे, आमचा. 1500 रुपये बी कमी झाले का तुले? हा कमी झाले, मला जास्त पाहिजे. तुले पैसे भेटले असतील ना तिकून वोटिंग करायचे? नाही मला कुठे भेटले. पागल दिसतो का तुला मी? 1200 रुपया फुलं इकाल्या पुऱ्या. पैसे घ्यायच्या टायमावर तर एक नंबर तुम्ही होते बीजेपी कडून. आणि 1200 रुपये नव्हते फुले काँग्रेसची, 1500 रुपये होती. म्हणजे घेतली तू ना. मग ते तर घेणीच पडली ना तुमच्यासाठी. माझ्यासाठी का ब? तुमचा रातचा 90 संच बी करणं पडतो बापा मले. माझं कुठे पैसे राहता. नाही, मी काँग्रेसचा 1 रुपया बी घेणार नाही. अरे जाय रे तिकडे, बराबर तर जेवला सकाळी तू. मले ज्याला दिलाय ना मी त्यालेच देईन, मला नको विचारा तुम्ही. अरे पण तू काँग्रेसले काबा मतदान करते ते तर सांग पहिले मला. मी काबा सांगू? तुम्ही सांगा ना की मी बीजेपीलेच काबा मतदान करू, काँग्रेसले काबा नाही. बीजेपी वाले लाडक्या बहिणीचे खर्च उचलताय ना, आणि तू मोठ्या तोंडाकडे म्हणते काँग्रेसले वोट देईन. अरे जर काँग्रेस जर आली तर 3000 रुपये महिना भेटेल ना. 1500 कोण पाहते, डायरेक्ट 3000. जेव्हा त्याची सत्ता होती तेव्हा का दिली नाही, आताच कस काय म्हणताय ते की आम्ही देऊ. मी तुले साध्या आणि सरळ भाषेत सांगतोय, बीजेपीला मतदान करजो. बीजेपी वाल्याने आताच तर सुरू केले 1500 रुपये, पहिले का केले नाही मग? हे पाय विषय तो नाही आहे की कवा सुरू केलं आणि कवा खतम केलं. मला सर्व समजते तुमचं, पण मी मतदान काँग्रेसलेच करीन. काँग्रेस कायची आहे? त्यानं काय केलं आता सांगतं बरं मला. अरे काँग्रेसने इथले काम करून ठेवले आहे की जर निबंधले हलकडी बसले ना तर पानं बी संपून जातील आणि पेन बी संपून जातील. वा सकाळचं कोणी भेटलं नाही का तुले? तुमच्या बीजेपी वाल्यानं कितली महागाई वाढून दिली आहे बाप्पा. तुमच्या बीजेपी वाल्यानं कितली महागाई वाढून दिली आहे काय माहित आहे तुम्हाला? सिलेंडरचे भाव तरी माहित आहे का तुम्हाला कितले झाले तर? मग कावर ती मजुरी वाढली नाही का की घडल्या तरी काय उभी? मग जशी ती मजुरी वाढते तसे भाव बी वाढतील ना. पहिले रोज काय होता तुले? 100 रुपये ना, आताचा रोज कितला पडतोय तुले? 500-600 रुपये. कमी झाले का तुले? पेट्रोल न डिझेलचा भाव तरी माहित आहे का तुम्हाला? मन तशी तर महागाई वाढून ठेवली आहे तुमच्या सरकारनं. काँग्रेसची सरकार बरी होती बाप्पा. म्हणजे तुला बीजेपीच्या कोणत्याच योजना माहित नाही आता लोक? म्हणजे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहित आहे का? सांगा तर बरं कोणकोणत्या योजना सुरू केल्या तर बीजेपी सरकारनं. पहिली उज्ज्वला योजना, त्याच्यामध्ये तर फोक्टामध्ये सिलेंडर वाटायला येता गेलती ना तू गेले राईन मध्ये कशी उभी होती? ते काय विषय आहे का? त्याच्याहून जास्त तर काँग्रेसनं दिलाय. अरे तुमच्यासारखे लोक थुकेल टाकतात यायचं. जास्त नको बोलावं आता हो. मग हातले गरम झाला आता. काय करशील म्हणजे तू मला मारशील का तू? अरे त्या टायमाला राखेल स्वस्त होतं. अरे शुक्रमान की त्या टायमाला राखेल सुरू होतं, आता बंद केलाय तर. कितल्या गंधा मोठे मरत लोक राखेल कण काय माहित आहे तुले? अरे त्या राखेल कण 1-2च मरत. सिलेंडर कधी फुटलं ना पुरा वाडाचा वाडा चेटून जातो डायरेक्ट. अरे तुमच्यासाठी जर सोन्याचा ताजमहल बी उभा केला, त्याच्यात सोन्याचं सिंहासन बी ठेवलं आणि हिऱ्याची प्लेट बी जर दिली जेवणाची, तरी बी तुम्ही भिकस माणसान भिकार सोटाय हो. तुला काय माहित आहे हो बीजेपीचा इतिहास? वा जसं की तुम्हाला लयच पोथी पुराण माहित आहे त्याची. सांगा तर बीजेपी सरकारनं धारा 370 हटवली, माहित नाही का तुला? त्या काश्मीर मधल्या लोकांचा कितला फायदा झाला. मग तू मला आता सांग, पण तडी बीजेपी का हारली ते सांग मला आता. की मत भेटले नाही तडी? हागंदारी मुक्त केलं त्यानं सर्व. हार जीत तर चालूच राहते व, पण त्याच्यासारखा माणूस पैदा होणार नाही. पण एक गोष्ट मान्य पडेल भो पठ्ठ्याची, तिनं ते चांगलं काम केलंय. हागंदारी मुक्त गाव केले तर बायाले लय प्रॉब्लेम आहे, बाहेर घेऊन जायले टंबेल. पण हे जे योजना सुरू केली ती बीजेपी सरकारनं, त्या भारतातली सर्व चांगली सुविधा होती. पण बीजेपीलेच मतदान करजो बरं. अरे पण काँग्रेसच्या टायमामध्ये दाया दुयाचे तेल साखरचे भाव कितले कमी होते ना, आता कितले मागे वाढले तुम्हाला काय माहित आहे? असे कितले रुपये वाढले वा सांगतो बरं. तवा साखर 23 रुपये होती, आता 45 रुपये किलो आहे. तेल तवा 60 नाही तर 70 रुपये किलो होतं, आता डायरेक्ट 145. तूरची डाळ 107 रुपये किलो होती तवा, आता डायरेक्ट 180. उडीद मूग तवाचे भाव काय होते? 98 रुपये किलो, आता बापा रे 130 लोक पोहोचले तिथं. चाल ठीक आहे, मला आता सांगतो काँग्रेसच्या टायमामध्ये तुझा रोज काय होता शेताचा? असे 100-150.
ना आता कितला ते सांग. आताचा रोज 750 आहे मले. म्हणजे तुला 600 रुपये रोज बी कमी झाला का आता? विषय तो चालू नाही पैशाचा. विषय कोणता चालू आहे? महागाई किती वाढली आहे तो विषय चालू आहे. वा वा, म्हणजे चीट बी तुया आणि पट बी तुयाच. मी बी सांगते तुम्हाला, काँग्रेसलेच मतदान करजा. का डोकार पडली आहे का? गुच्चा बीज बीजेपीलेच मतदान करजो. बीजेपीले वोट जर देशील ना तर 21 रुपये महिना पडेल ना तुले. आणि वरतून एसटी मध्ये बायला 50% सूट आहे. तुमचे कितले पैसे वाचतील ते तरी माहित आहे का तुम्हाला? तुम्हाला सर्वात जास्त खर्च तर बाबा फिरायचा राहतो. उठली सुटली की चालली माहिती घरी. पण काँग्रेस तर म्हणते आम्ही फुकट बस सेवा देऊ. व बोल्यामध्ये आणि कार्यामध्ये दुनिया आसमानचा फरक आहे. त्या बाप तर म्हणे की सोन्याची चैन केली का त्यानं? तसे तर तुम्ही मला बी म्हणत की सोन्याचा हार करून देईन. केला का तुमनं? तुमचं ठेवताय झाकून ना आमचं पाहताय वाकून. ते काही बी असू दे, पण बीजेपीलाच मतदान करतो याद ठेव जरा. बीजेपी सरकारनं मेट्रो ट्रेन सुरू केली. वरतून वंदे भारत एक्सप्रेस बी सुरू केली. अरे पण त्या गोष्टीचा काय फायदा? तिकीट तर दुनियाभरचं महाग आहे. अरे काँग्रेसच्या टायमामध्ये तर रेल्वेमध्ये संडाशी बी चांगल्या राहत. ते पाणी प्यायचे गिल्लास तर सागायदांना बांधत ते की कोणी घरी ना घेऊन जाय म्हणून. गाण धुवायसाठी पाणी बिना राहणार त्या रेल्वेमध्ये लोक बिना गाण धुवायचे जात. ते काही बी असो, पण तुम्ही मतदान काँग्रेसलाच करजा. व तू बीजेपी मतदान कर व तो कर्ज माफी करणार आहे. अरे तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या. मत तर काँग्रेसलाच जाईन. माया तोंडी तोंडी येते का तू? मी ऐकणार नाही तुमचं. मी मतदान कोणालाही करीन, पण बीजेपी सोडून. बीजेपीला मतदान कर. त्याला भारताची किती अर्थव्यवस्था बदलली तुला काय माहित आहे? पण कर्ज तर दुनियाभरचं करून ठेवलाय. बस तुला ते येते तोंडी तोंडी बोलणं नवऱ्या. जाडी म्हैस करून पस्तालाय मी. मला जाडी गिडी बनायचं नाही हो. मग काय बनू तुला? सोनाक्षी सिन्हा? असं आहे का बेटा? संध्याकाळी भेटतो ज्याच्या टायमाला तुला भाकरच देत नाही मी. व काय गरज नाही व, पार्टी चाललाय मी. बोलला नाही का तुला मी? चढून जीवन येईन मी. अरे पार्टी बघता आज पुरती आहे, कालदी पुरती नाही आहे. कालदी येणच पडी. धमक्या देते का तुम्हाला? आऊ रे, खुल्ल्या दिल्या ते बी. व तुले करून पस्तालाय मी रणवास बरा होता. मग काय झाक मारायला केलं लगन मायाशी? मग बोलणं नवऱ्याले काही बी बोलणं तोंडी तोंडी येणं. एक सट्टा दिशा काला खाली पडीन त्या तेव्हा समजीन तुले. अरे मला हात लावून पाय. तुला सांगते ना 18च्या भावाची. तू याचं कवाचा डोकं फोडतोय मी की बीजेपीले मतदान कर, बीजेपीला मतदान कर. तरी बी ऐकत नाही तुला. हा सांगा ना मग कोणकोणते विकास केले त्याने तर. व तुला कवाचा सांगतोय व मी, तरी बी तुझ्या डोक्यात उज्जड पडला नाही. मी बी तर कवाचीच तुम्हाला समजून सांगते. तुम्ही समजायला तयार नाही आहे. दुनियाभरची तर महागाई वधून ठेवली आहे आणि काय बोलताय तरी. अरे तो टाइम वापस येणार नाही काँग्रेसचा. सस्ताईचा येणारच नाही. व त्या टायमामध्ये लोकांचे पैसेच नव्हते तर सस्ताई तर राहीलच ना. तेव्हा आपल्या भारतामध्ये लय मोठी गरिबी होती. का माहित नाही का मला? वा वा, आता कसा तुलाच मोठा टाटा बिर्ला झालाय. होला पडेल चड्डी तर घाल तू. काय पाप आहे रे बापा. शिकेल पडेल बायको करून पस्ताला रे मी. अंधी बैरी अनपड करेल परवडते बापा, पण शिकेल बायकोनी तशी कधी करता मी तर आपला मोर आपल्या जस नसता रे बापा. का रे पिंट्या चालतोय बाहेर? समजने वालों को सिर्फ इशारा काफी है. हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो. आमचं कोणत्याही पक्षाशी काहीच घेणं देणं नाही. जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मनापासून क्षमा असावी. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा मित्रांनो. जय खानदेश, जय जळगावकर. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं.